2009 सालापासून भ्रष्टाचारामुळे एनएम वाडिया चॅरिटेबल बंद स्थितीत असून गरीब व गरजू रुग्णांना माफक दरात वैद्यकीय सेवा देण्याच्या ट्रस्टचा मुख्य उद्देश नष्ट झाल्याने हॉस्पिटलची तात्काळ चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी. सध्याचे भ्रष्ट व अकार्यक्षम कार्यकारी मंडळास त्यांनी केलेल्या नियमबाह्य भ्रष्ट कारभाराबद्दल कामकाजापासून ताबडतोब बरखास्त करावे. सदर हॉस्पिटल हे सरकारने ताब्यात घेऊन योग्य त्या धर्मादाय संस्थेत चालवण्यास द्यावे, जेणेकरून येथील गरीब व गरजू रुग्णांना सवलतीच्या दरात पुन्हा उपचार मिळू शकतील, अशी तक्रार हॉस्पिटलमध्ये पूर्वी काम करणारे अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. संदीप आडके यांनी जिल्हाधिकारी, धर्मादाय उपायुक्त, धर्मादाय रुग्णालय जिल्हास्तरीय समिती यांच्याकडे केलेली असता त्यावर धर्मादाय आयुक्त यांनी तात्काळ रुग्णालयातील गैरकारभाराच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सोलापूर आणि परिसरातील गरीब गरजू रुग्णांना दर्जेदार रुग्णसेवा मिळण्यासाठी 1934 साली डॉ. विष्णू गणेश वैशंपायन यांनी एनएम वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल ट्रस्ट सोलापूर याची स्थापना करून हॉस्पिटल सुरू केले. हॉस्पिटलचे बांधकाम व रुग्णसेवा देण्यासाठी समाजातील अनेक दानशूर व्यक्तींनी तसेच समाजसेवी संस्थांनी दिलेल्या दानातून 350 खाटांचे अतिशय अद्ययावत रुग्णालय वेगवेगळ्या विभागातील वैद्यकीय सेवा सप्टेंबर 2006 सालापर्यंत देत होते. परंतु हॉस्पिटल आणि ट्रस्टच्या व्यवस्थापनातील भ्रष्टाचार, गैरकारभार आणि अंतर्गत वादामुळे 2009 सालापासून हे हॉस्पिटल आजपर्यंत बंद आहे. संस्थेतील अकार्यक्षम व भ्रष्ट कार्यकारी मंडळाच्या कारभारामुळे 2009 पासून हॉस्पिटल पूर्णपणे बंद आहे. यामध्ये असंख्य लोकांच्या नोकऱ्या गेल्या, कोर्सेस बंद पडले, गरीब गरजू रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळणे बंद झाले. त्यावेळच्या सचिव असलेल्यांनी आर राठी यांनी हॉस्पिटलमधील बरीच यंत्रसामुग्री आणि फर्निचर विकून हॉस्पिटलचे अतोनात नुकसान केले. परंतु तत्कालीन आणि आजपर्यंत कार्यरत असलेले प्रेसिडेंट प्रभाकर दत्तात्रय करंदीकर, PR दमाणी आणि त्यांच्या कार्यकारी मंडळाने आपल्या अकार्यक्षम व भ्रष्ट कारभारामुळे हॉस्पिटलचे अपरिमित नुकसान केले आहे. लोकसहभागातून आणि धर्मादाय नावावर उभ्या केलेल्या हॉस्पिटलची माती केली. ट्रस्टच्या नियमाप्रमाणे या हॉस्पिटलचे प्रेसिडेंट हे एक डॉक्टर असणे अपेक्षित असता PD करंदीकर हे या ट्रस्टचे प्रेसिडेंट म्हणून काम पाहत आहेत. ट्रस्टच्या अंतर्गत वादामुळे 31 मे 2018 रोजी जॉईंट चॅरिटी कमिशनर पुणे यांच्या आदेशाप्रमाणे खरे तर सर्वच भ्रष्ट संचालक मंडळ बरखास्त करणे गरजेचे असताना फक्त सचिव R राठी यांना काढून टाकत तेथे शिरीष गोडबोले, डॉ. अनंत भागवत आणि अनिल बर्वे यांची फिट पर्सन म्हणून व पुढील आदेशापर्यंत करंदीकर आणि PR दमानी यांना फक्त मदत करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती. परंतु 2च महिन्यात नियमबाह्य पद्धतीने या तिघांना ट्रस्टच्या कार्यकारी मंडळात घेण्यात आले आणि शिरीष गोडबोले यांची मानद सचिव म्हणून 25 जुलै 2018 रोजी नियुक्ती करण्यात आली. गिरीश गोडबोले हे एक बांधकाम व्यावसायिक असून हॉस्पिटलच्या पूर्वीच्या कार्यकारी मंडळातील डॉ. R गोडबोले यांचे ते चिरंजीव आहेत. डॉ. सुनील मेहता हे पूर्वीच्या कार्यकारी मंडळातील चेअरमन डॉ. महावीर मेहता यांचे चिरंजीव. यातून ट्रस्टमध्ये घराणेशाही चालू आहे हे स्पष्ट होते. 2024 मध्ये हॉस्पिटलमधील अत्यंत महागडे MRI पासून कोट्यवधी रुपयांची सर्व मशिनरी आणि फर्निचर अक्षरशः भंगारात विकून हॉस्पिटलचे नुकसान करून अपहार केला आहे. हे व्यवहार करताना त्यांनी धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेतलेली नाही. संस्थेकडे असलेल्या स्थावर आणि जंगम मालमत्तेचे PTR वर नोंद नाही. बँकेत पैसे असताना सुद्धा 2006 पासून अनेक डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांचे वारंवार मागणी करून देखील लाखो रुपयांची थकीत वेतने आणि मानधन दिलेले नाही. हॉस्पिटलमध्ये डॉ. संदीप आडके यांनी अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून 1999 ते 2006 पर्यंत वैद्यकीय सेवा दिली. सप्टेंबर 2006 मध्ये हॉस्पिटलच्या गैरकारभारामुळे कर्मचाऱ्यांचे आणि डॉक्टरांचे वेतन व मानधन न देता सर्व सदस्य आणि ट्रस्टीजने हॉस्पिटलला वाऱ्यावर सोडून राजीनामे दिले व हॉस्पिटलची जबाबदारी झटकलेली असताना डॉ. संदीप आडके यांनी येथील कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन महिनाभर हे हॉस्पिटल स्वखर्चाने चालवले. वाडिया हॉस्पिटलच्या गैरकारभाराबाबत तात्काळ उच्चस्तरीय कारवाई झाली तर हे हॉस्पिटल एका चांगल्या प्रशासनाखाली लवकरच सुरू होऊ शकते आणि त्यासाठी हॉस्पिटलच्या सध्याच्या भ्रष्ट कार्यकारी मंडळास दूर करून पुन्हा सुरू करण्यासाठी हॉस्पिटलच्या बाबतीत आत्मीयता असणाऱ्या सर्वांनी संपर्क साधून सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. संदीप आडके यांनी केले आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.